या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश हसू दे गा, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तुझ्या संगीतामध्ये तू जेव्हा गाणं बनवतोस तेव्हा तू कशी थीम निर्माण करतोस किंवा तू असं काय ऑब्झर्व करतोस की तुला ते गाणी सुचतात आणि ती गाण्यातूनच मांडावी असं वाटतं? गाण्यापेक्षा दुसरं सशक्त माध्यम असं वाटत नाही. म्हणजे कारण गाणं म्हणजे कविता ज्यांना कळती हा लिमिटेड क्राऊड आहे. म्हणजे कवितेचा लिमिटेड क्राऊड आहे, गोष्टी ऐकण्याचा लिमिटेड क्राऊड आहे. पण गाणे अशी गोष्ट आहे का जी सगळ्यांना, म्हणजे ज्याला म्युझिक आवडत नाही तो विरळ माणूस असेल. म्युझिक सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळं म्युझिक म्हणजे गाण्यातून जास्त प्रभावीपणे सांगू शकतो, कारण त्यात हुक लाईन असते, क्रॉस लाईन असते आणि मध्ये आपण आपला कंटेंट पण सांगू शकतो का गाणं काय विषयावर नेमकं, आणि त्यातून मग चांगला रिदम त्याला देऊन गाणं हे चांगलं होतं. त्यामुळे मी गाणं ज्यांनी निवडलं का गाण्यातून जास्त प्रभावीपणे सांगता येऊ शकतो. ओके. लोककलेतला तुला आवडणारा कुठला प्रकार आहे जो तुझ्या खूप जवळचा वाटतो आणि तू झोपेतून उठून पण सादर करू शकतोस? लोककलेतले सगळेच प्रकार भारी. म्हणजे मी आता जसं आधी माहितीच सांगितलं, पिंगळा, वासुदेव, पोतराज, जागरण, गोंधळ, तमाशा. पण यातला फक्त हायलाइट झालेला प्रकार म्हणजे जागरण, गोंधळ हे दोनच प्रकार जास्त हायलाइट झालेले. त्यात पण आपल्या बऱ्याच लोकांना माहित नाही, म्हणजे अर्ध्यांना असं वाटतं की जागरण, गोंधळ हा एकच प्रकार आहे. पण हा एक प्रकार नाही, हे दोन वेगळे प्रकार आहेत. जागरणमध्ये खंडोबाचं गुणगान गायलं जातं, मग ते वाघ्या मुरळी सांगतात, गोंधळी सांगतात. गोंधळ हा फक्त देवीचा असतो. त्यात जागरण आणि गोंधळ हे दोन वेगळे प्रकार आहेत. तर गोंधळ का घातला जातो तर महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ हे शक्ती देवतेची उपासना म्हणून हे मोठे 3.5 शक्तीपीठ आहे. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तशृंगी या शक्ती देवतेंची उपासना म्हणून गोंधळ घातला जातो. आणि जेणेकरून भोळ्या भक्ताच्या घरात सुख, समृद्धी, शांतता राहील म्हणून गोंधळ घातला जातो. तर गोंधळाचं ऐकवतो मी. तर खरंय म्हणलं गोंधळी बुवा, खरं आहे, प्रथेप्रमाणे 33 कोटी देवी देवतांना आव्हान झालेलं आहे. पण मी म्हणतो गोंधळी बुवा, हा गोंधळ कोणाचा आणि कशासाठी घातला जातो हे आमच्या भोळ्या भक्तांनीच काढून सांगायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. अन 5 नामाचा 5 तत्वाचा घालावा गोंधळ, अन भरावा चौक सोन्याचा मळवट, वाजावा संबळ. सुरधरीला गोंधळ्यान तू गोंधळाला याव, तालधरीला संबळान तू गोंधळाला याव. सुरधरीला गोंधळ्यान तू गोंधळाला याव, तालधरीला संबळान तू गोंधळाला याव. त्यानंतर जागरणाबद्दल सांगायचं झालं तर जागरण म्हणजे खंडोबा हा इतका लोकप्रिय देवता ना महाराष्ट्राचा, म्हणजे सगळ्या कार्यात तो पूजला जातो. म्हणजे तो देव काय म्हणतात सगळ्यांचा देव येतो. त्या देवापुढे कुठलाच भेदभाव नाही, या देव आम्हाला हा देव चालत नाही. त्या खंडोबा हा काय म्हणतात कुलदैवत म्हणता येईल महाराष्ट्राचं. आणि त्याच्या पराक्रमाच्या पण गोष्टी, त्यांनी मनी आणि मल्ल या 2 दैत्यांचा वध केलेला. आणि ज्या दैत्यांचा वध केला त्यांनी खंडोबालाच वरदान मागितलं की आम्हाला तू आमच्यात पाहिजे. म्हणजे तर तेव्हापासून खंडोबाचं मनी आणि मल्लाला हरवणारा मल्लहारी म्हणजे मल्हारी असा तो खंडोबाचा, म्हणजे मल्हारी म्हणतो आपण, जे येळकोट जे मल्हार, तर तो मल्हार म्हणजे हाय मनी आणि मल्लाला हरवणारा मल्लहारी. तर खंडोबाचं एक ऐकतो मी शिवमधलाच. रंग पिवळा मल्हारी पिवळा, रंग पिवळा मल्हारी पिवळा, पिवळी बानू हळदीची खान, पिवळी बानू हळदीची खान. सांग वाग्या सांग, ड्युटीला बी सांग, पिवळ्या रंगात रंगलं जागरण. सांग वाग्या सांग, ड्युटीला बी सांग, पिवळ्या रंगात रंगलं जागरण. वा. बरं मला सांग की तू जेव्हा सादर करतोस एखादा कार्यक्रम, त्याच्यामधली एक अविस्मरणीय क्षण कोणता होता किंवा तो परफॉर्मन्स कोणता होता?
आता आम्ही जोहारचा एक प्रयोग केलेला. हम्म. तर त्या कार्यक्रमाला एक प्रमुख पाहुणे होते. तर ज्यावेळेस कार्यक्रम झाला त्यांनी पूर्ण कार्यक्रम बघितला, ऐकला. तर त्यांनी मला नंतर म्हणजे मला चांगली कॉम्प्लिमेंट वाटली म्हणून मी शेअर करतोय. हम्म. तर आणि पूर्ण कार्यक्रम लोककले रिलेटेड आहे. हा. म्हणजे जितक्या आर्टिस्ट तुमच्या दारावर आहेत हम्म. अशा रिलेटेड तो कार्यक्रम. तर त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिलेली की प्रत्येक मी गाणं ऐकलं पूर्ण शो बघितल्यानंतर प्रत्येक गाण्याला मला असं वाटत होतं का त्या आर्टिस्टला मी दान देते. हम्म. एवढं त्यांना अपील झालं. पण मला पण असं वाटलं होतं की असं झालं पाहिजे. हम्म. ती मला चांगली कॉम्प्लिमेंट वाटली. वा. हम्म. तू जे करिअर निवडलंयस त्यामध्ये तुला कुठल्या आव्हानांना सामोरे जावं लागतं आणि तू कशी मात करतोस? नाही आव्हानं थांबतच नाही. म्हणजे काय म्हणते इंडिव्हिज्युअली जर आपण विचार केला प्रत्येक स्पेसिसचा तर संकट आव्हानं येतच राहणार आहे. आपण म्हणजे हा ट्रॅव्हल आहे. जितके संकट आहेत ते आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठीच आहेत. त्यामुळे त्याच्यावर मात कर असं म्हणजे एक काय म्हणते आपलं मेंटली बिल्डिंग होतं. ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो ना त्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं का आता हे देवाने आपल्याला एकटं टाकलंय म्हणजे काहीतरी स्ट्रॉंग बनवण्यासाठीच टाकलंय. त्यामुळं अविरत प्रवास आहे हा. म्हणजे शिकण्याचाच प्रवास आहे हा सगळा. त्यामुळे मी आणि मला म्युझिक आवडतं त्यामुळे मी करतोय. मग येत्या पिढीला तू काय संदेश देशील? येत्या पिढीला नाही मी माझ्याच पिढीला सांगणार का महाराष्ट्राच्या लोकांना हे सोनं आहे. हे म्हणजे दरवेळेस आपण काय म्हणतात त्याला विनोद दृष्टीनेच पाहतो. म्हणजे लोकांना म्हणले की आपलं असं वाटतं हे काहीतरी पानसटपणाच लावणार आहे. पण असं नाही. ते जर तुम्ही डीपली जर बघितलं ना त्यात म्हणजे ब्रह्मांडापासून तर आताचं प्रेझेंट सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे ते इतकं म्हणजे पठ्य बापूरावांनी 9चा जो पाढा आहे ना आपला त्याच्या रिलेटेड लावणी लिहिलेली. म्हणजे पठ्य बापूरावांच्या इतक्या लावण्या आहे. धान्यावर लावणी, पुण्यावर लावणी, मुंबईवर लावणी, अशा प्रत्येक विषयावर लावणे. म्हणजे एवढी प्रतिभा होती त्यांची. आणि लोककलेने हे कायम प्रबोधनाचंच काम केलेलं आहे. म्हणजे तमाशा पूर्वी जलसे व्हायचे. तमाशाच्या आधी लोकनाट्य होते जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हे केलेलं. म्हणजे ज्यावेळेस ते तमाशा करायचे त्यावेळेस ब्रिटिश लोक त्यांना करू देत नव्हते. तर त्यांनी तमाशा मोडून लोकनाट्य तयार केलं. लोकनाट्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्यातून त्यांनी छक्कड पण गायली जी फेमस आहे अण्णाभाऊंची, माझी मैना गावाकडे राहिली. नंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी पण बरीच गाणी लिहिली. त्याच्यानंतर आंबेडकरी जलसा आला, सत्यशोधके जलसे आले. सत्यशोधके जलसांमध्ये महात्मा फुलेंच्या रिलेटेड, आंबेडकरी जलसांमध्ये आंबेडकरांच्या रिलेटेड असे बरेच गाणे निर्माण झाले. आणि हा पण एक लोककलेचाच भाग आहे. म्हणजे काळानुसार अपडेट होत राहणं हाच मी म्हणजे बरेच जण म्हणते नाही का लोककला आता काय म्हणते लोक पावत चालली हे होत चाललं. पण असं काय नाही. ते बरेच आर्टिस्ट त्यांच्या स्तरावर ते पुढे नेण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही काय म्हणता ज्ञानेश्वर माऊलीने म्हणलेलंच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तसाच प्रकार आहे. आपणच बघणार ना मग कोण बघणार. आणि मावशीपेक्षा आई कधी श्रेष्ठ. त्यामुळं लोकाला ही मराठी भाषा ही आपली आईच आहे आणि तिचा दुस्वास करता कामा नये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून तुकाराम महाराजांपासून एवढ्या दिग्गज लोकांनी ही भाषा बोललेली, ह्या लोकांपासून ही भाषा आली, माऊलींपासून. तर ते आपण बोलले पाहिजे. लाजायचं काम नाही त्यात. मराठी ही चांगली भाषा आहे, जुनी भाषा आहे एकदम. हो. आणि तमाशाबद्दल काही सांगशील? तमाशाबद्दल तमाशा हा भवानी तेली नावाचा एक माणूस म्हणजे परशुरामाच्या दरबारात भवानी तेली नावाचा एक माणूस होता. तर तो बडोद्याला गेला. बडोद्याला तिथं त्याला साईजीराव गायकवाड महाराज भेटले. तर त्यांनी सांगितलं की तू काय सादर करू शकतो. त्यांनी पहिल्यांदा तमाशा सादर केला त्या भवानी तेलीने. आणि नंतर मग तमाशा इतका फेमस झाला 17व्या शतकानंतर महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रात तर मग अजूनपर्यंत तमाशा म्हणजे क्रेज काय कमी झालेली नाही तमाशाची. अजूनही लोक हाऊसफुल म्हणण्यापेक्षा कानाती मोडावं लागते एवढी गर्दी लोक करतात. गाव शेवाच्या जत्रात जर गेलो ना तर अर्धी जत्रा रिकामी होती ज्यावेळेस तमाशा सुरू होतो. आणि तमाशाने पण लोकरंजनाचे भरपूर कामं केले. बरेच लोक म्हणतात नाही का तमाशा अश्लील असे तसे. पण असं कधीच नाही. त्यातले संवाद म्हणजे तमाशाची किंवा लोककलेची निर्मिती काय झाली. दिवसभर कष्ट करून लोक दमतात. तर त्यांना विरंगुळा म्हणून मनोरंजन म्हणून याची लोककलेची निर्मिती झाली. आणि तमाशा पण हा तोच प्रकार आहे. त्यातून जर हसवण्यासाठी ते लोकांना ते माध्यम, त्यातून काय असं बिभत्स वगैरे काय नाही. लावणी आहे, वग आहे, म्हणजे कटावे, शिलकार आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
सांगण्यासारखं. म्हणजे आता एवढे तमाशे म्हणजे पूर्वी सकाळपर्यंत चालायचे, आता ते कमी झाले ड्युरेशनमुळे. पण तमाशा अजूनही त्याच तोडीचा आहे. म्हणजे पारंपरिक जर बघितलं ना, पारंपरिक रिच श्रीमंत तमाशा म्हणतात. म्हणजे काय म्हणतात आर्टच्या बाबतीत. म्हणजे आता मी मुंबईला होतो ना, तर हे म्हणजे बाहेरच्या लोकांनी शिकते का तमाशा काय प्रकार आहे. म्हणजे परदेशातले पण लोक, म्हणजे क्रेज आहे, आपण नाकारून चालणार नाही. बरोबर आहे. मग तुला कोणाची लावणी आवडते? मला सुलोचना चव्हाणांची आवडते. सुलोचना चव्हाण यासाठी का म्हणजे त्यांनी इतक्या लावण्या घालत्या सगळ्या हिट झाल्या, आणि डोक्यावरचा पदर न ढाळता लावण्या म्हणणं हे त्यांची स्पेशालिटी होती. म्हणजे डोक्यावरून कधी पदर खाली गेला नाही तरी लावण्या एवढ्या हिट आहे. बरोबर. म्हणजे खेळताना रंगबाई होळीचा असेल, तुझ्या उसाला लागल कोला असेल, कळीदार का पुरी पान, अशा बऱ्याच लावण्या त्यांच्या फेमस लावण्या. एखाद्या लावणीची झलक तुला जी आवडेल ती. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा, खेळताना रंगबाई होळीचा होळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, अन फाट लाग कोणा माझ्या चोळीचा. मस्त. बरं मला सांग, तू लेखक पण आहेस, मग तुझी अशी वाटचाल अशी या दिशेला कशी काय वळली की लेखनही करावं? म्हणजे मी ज्यावेळेस नाटकात आलो त्यावेळेस थोडंफार वाचत होतो मी. का म्हणजे मी असं ऍक्सिडेंटली झालेलो लेखक आहे. मला असं पहिल्यापासून लेखक बनायचं असं काहीच नव्हतं माझं. ऍक्सिडेंटली गोष्टी घडत गेल्या, आणि नंतर मला असं वाटलं का हे जे नाही लिहिलेलं कुठं ते मी लिहिलं पाहिजे, आणि म्हणून मी लिहितो. मी असं काही लेखक वगैरे नाही, पण मला वाटतं की ही माहिती लोकांना कळली पाहिजे, ही चांगली माहिती, आणि त्यामुळे मी लिहितो. लॉकडाऊनच्या काळात पण मी बरेच पुस्तकं वाचले आणि नवीन जग कळलं. जसं आंबेडकर म्हणले का वाचाल तर वाचाल, खरंच आहे ते. कारण पुस्तक एक वेगळी दुनिया आहे. इतके पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतात मानवी जगण्याचे, ते मला पुस्तकांमुळे कळलं. आणि मला असं वाटलं का आपण पण लिहिलं पाहिजे जे आपल्याला वाटतं ते. डिजिटल युगात लोकसंगीताचं भविष्य तुला कसं दिसतं? उलट आता हे सांगायला मला चांगलं वाटतंय का आत्ताच्या काळात म्हणजे लोकसंगीतातल्या गाण्यांना करोडोमध्ये व्ह्यूज आहे. आणि याचं मला कारण असं वाटतं का म्हणजे भविष्य वगैरे म्हणण्यापेक्षा हे असं केलं पाहिजे, आजच्या काळातला साऊंड ग्राफ्स करून त्यानुसार गाणे बनवणं जास्त चांगलं राहील. कारण आपण रिपीटला लोक काय म्हणतात बोर होत्या, मग नंतर तेच वाजत राहिल्यानंतर लोक. पण आजच्या काळात जो साऊंड आहे किंवा आत्ताच्या युथला काय आवडतंय त्याला ते मिक्स करून, आणि आपल्याला काय सांगायचं हे मिक्स करून तसं काहीतरी फ्युजन बनवलं पाहिजे. म्हणजे आता ती कुठली गवळण आहे, तुझ्यासाठी आलेवाना 2.5 करोड व्ह्यूज त्या गाण्याला. म्हणजे तो पण गवळण हा पण लोकसंगीताच प्रकार आहे. असे खूप गाणे करोडच्या पुढे गेलेले. तर भारुड हा एक लोककला प्रकार मराठवाड्यात जास्त लोकप्रिय आहे. म्हणजे भारुडामध्ये 2 प्रकार पडतात, एक सोंगी भारुड, एक भजनी भारुड. तर भारुडाचा उपयोग हा संत एकनाथ महाराजांनी जनजागृतीसाठी केलेला सगळ्यात आधी. म्हणजे त्यांनी भारुडात पण बरेच विषय, आंधळा आहे, पांगळा, दरवेशी, मुका, बैरा, म्हणजे हे रूप काय ना मेटाफर वापरले त्यांनी फक्त, पण त्यातून म्हणजे मन कसं कलुषित होऊ नये. म्हणजे त्या काळात ते मेंटल हेल्थ विषयी सांगत होते. म्हणजे कितवं शतक असेल, 11वं 12वं शतक असेल, त्या काळात ते भारुडांमधून जनजागृती करत होते. किंवा चोरी करू नये, म्हणजे सन्मार्गाने कसं वागलं पाहिजे. तर भारुडाचा उपयोग त्यांनी, आणि भारुड का म्हणतात तर बहुजनात जे रूढ ते भारुड, म्हणजे त्यांनी बहुजनांच्या जनजागृतीसाठी भारुड निर्माण केले. आणि त्यात मग 2 प्रकार पडले पुढे, सोंगी भारुड ज्या सोंग घेऊन येतात लोक, आणि भजनी भारुडात हे भजनासारखं म्हणजे कीर्तनात सांगितलं जातं. तर फेमस भारुड एकनाथ महाराजांचं ते म्हणजे सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन त्याला, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, आणि तिकडच खपू दे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. तर यात नाथ महाराजांनी सासू सासरे यांची उपमा का दिली, तर हे उपमा म्हणजे आपल्या मनातले षडविकार, राग, लोभ, दंभ, मोह, माया, मत्सर, तर या सगळ्यांचा जाळ झाला पाहिजे. म्हणजे हे काढून चांगलं जीवन कसं जगता येईल, त्यामुळे तो भारुडाची निर्मिती झाली. आणि नंतर मग विठ्ठल पण पुढे भारुड कंटिन्यू केलं. फू बाई फू,
फुगडी फू फू बाई फू फुगडी फू, हे पण फेमस भारुड होतं. हो. तर ओवी हा लोककलेमधला फेमस, म्हणजे हा खूप आधीपासूनचा प्रकार आहे. म्हणजे ज्यावेळेस पहाटच्या वेळी ज्यावेळेस जात होतं तोवर ओव्या होत्या असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस पहाटे बाया पीठ दळायला बसायच्या, तर पहाट ज्याच्यात इतक्या त्या भारी ओव्या वाटायच्या, जातेची घरघर आणि ओव्या. तर ओव्या ह्या मग कष्टकरी बायकाच म्हणायच्या जास्त, म्हणजे बऱ्याच बायका ह्या पेरणीला गेल्यानंतर म्हणायच्या. काही लग्नाच्या वेळेस हळद दळताना पण बऱ्याच बायका अजून लग्नात ओव्या म्हणतात. तर एक ओवी एक, अन राम लक्ष्मण दोघेच्या दोघे जण, अन जन्मले मारुती अंजनीचे पहिलवान, वनीचा डोंगर शीता चढती दमान, चुळी भिजली घामान छत्री धरली रामान, अन काय ग सकू लागलं कुकू कशाला लाजती, अन शंकराच्या बागेमध्ये मुरळी वाजती. आणि ज्यावेळेस बायका दळायला बसायच्या, ह्या ओव्या मीच लिहिलेल्या आहे. पहिली माझी ओवी ग शिवरायांसाठी ग, जसा सह्याद्री पाठी ग बाई माझ्या असतो. दुसरी माझी ओवी ग स्वराज्यासाठी ग, आई बापाच्या पाठी ग तोच मला राखतो. तिसरी माझी ओवी ग माझ्या मराठीसाठी ग, बाज वेगळा बोली वेगळी तरी गोडीनं नांदतो. त्यानंतर पोतराजाच्या पण ओव्या हा एक प्रकार आहे. पोतराजाच्या ओव्या ह्या आपलं घरगुती रिलेशन कसं आहे, म्हणजे आपण नातेसंबंधावर कसं भाष्य केलं पाहिजे, तर पोतराजाची ओव्या आहे. म्हणजे एक आता याची थोडी बॅक स्टोरी पण सांगतो. नुकतंच लग्न होऊन गेलेली पोरगी सासरी गेलेली, तर तिला माहेरची आठवण येते. तर मग ती म्हणजे आता हे ग्रामीण भागातली बाई, ते सगळा प्रकार तो दुःख दारिद्र्य वगैरे, त्यात पण ती कसं तिला कशा प्रकारे आठवण येते. लोकाच्या घरला गेली अशी बोलती भाऊजाई, अन रुपयाच्या राखीसाठी नंदा येत्या त्या बुडवाई. हौशा बहिणीला हौशा बंधूजी असावा, अन बंधूजी असावा जुन्या साडीला इसावा. जुनी र जुनी दादा माझी साडी गेली फाटून, अन साडी गेली फाटून यर बाजार गाठून. आई बापाच्या माघारी भाऊ भावजा कुणाच्या, अन भाऊ भावजा कुणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या. आई बापाच्या राज्यामध्ये दह्या दुधाची केली कढी, अन आई बापाच्या माघारी सत्ता नसती ताकावरी. आई बाप आहे तवर माहेराला गोडी, आणि आई बापाच्या माघारी सासराला गेली येडी. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या, म्हणजे ज्यांनी हे बघितले त्यांच्या अंतर्मनातली ओव्या, म्हणजे पोतरा सांगायच्या अशा ओव्या, दारोदारी हलगीवर ह्या ओव्या सांगायच्या, आणि मग बायका त्यांना मदन वाढायचे. म्हणजे जोवर आर्टिस्ट तुमच्या मनातलं काही सांगत नाही तोवर बायका देत नव्हत्या. म्हणजे असं ते चांगलं रिलेशन होतं, तर तुम्ही काहीतरी ऐकवा आम्हाला, मग त्याबद्दल आम्ही तुम्हाला काहीतरी देणार. तर ओव्या हा तसा प्रकार होता. जात पीठ द्यायचं आणि बायका जात्याला ओव्या द्यायच्या. कार्यक्रमाच्या शेवटाला जाताना मला एक विचार असं वाटतं की तुझ्या आगामी प्रकल्पाबद्दल काही सांगशील का? आगामी प्रकल्प म्हणजे आता आम्ही जोहार कथा लोकसंगीताचे हाच आमचा पुढचा प्रकल्प आहे, आणि त्यावरच आमचं सध्या आता काम चालू आहे. आता त्याचे प्रयोग लावायचे चाललंय. त्या कार्यक्रमाविषयी काही सांगशील? तो कार्यक्रम अशाबद्दल आहे, म्हणजे महाराष्ट्राला लोककलेचं सौंदर्य लाभलेलं आहे, पण नेमक्या लोकाला आल्या कुठून, कसा उगम झाला, वासुदेव असाच पोशाख का धारण करतो, सकाळी आपण उठतो तर म्हणजे सकाळी उठण्याची सवय कोणी लावली, किंवा पोतराच्या अंगावर जे चापाचे फटके मारतो ते का मारतो, गोंधळ का घातला जातो, जागरण का घातलं जातं, लावणीचा उगम कसा झाला, जे धनगर मेंढरा घेऊन येते तर ते गाणे म्हणतात, ते गाणे काय प्रकार आहे, आणि याच्यातून सगळ्या याच्यातून महाराष्ट्राचं कल्चर आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्गेश, मला सांग, तू इथे आलास तर तुला आज कसं वाटतंय? मला आभार माना वाटतं तुमच्या सगळ्यांचे. या प्लॅटफॉर्मवरून किमान मला जे सांगायचं ते तरी पोहोचेल, याबद्दल धन्यवाद. मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल रेडिओ FTII 90.4 FM चे खूप खूप आभार. धन्यवाद दुर्गेश. थँक्यू. वसंत बापटांनी हे कविता लिहिलेली.
जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय आमची प्राकृतवाणी, जय सप्तशतीतील गाणी. जय आमची प्राकृतवाणी, जय सप्तशतीतील गाणी. जय संत कवी, जय पंत कवी, जय तंत कवी रसदार. जय संत कवी, जय पंत कवी, जय तंत कवी रसदार. जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय वऱ्हाड ते आजोळ, जय अजंठा नि वेरूळ. जय वऱ्हाड ते आजोळ, जय अजंठा नि वेरूळ. जय बारा मावळ वाई जावळ खान देश सातार. जय बारा मावळ वाई जावळ खान देश सातार. जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय गोमंतक रंगेल, जय कोल्हापूर रगेल. जय गोमंतक रंगेल, जय कोल्हापूर रगेल. जय लाल वाट, जय तुंग घाट, जय कृष्णेची जलधार. जय लाल वाट, जय तुंग घाट, जय कृष्णेची जलधार. जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय सकल लोकमान्यांचा, जय सकल लोकमान्यांचा, जय सगळ्या सामान्यांचा. जय शेतकरी, जय कामकरी, जय स्वाभिमान साकार. जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. वा, खूप छान दुर्गेश. धन्यवाद. मुलाखतीचा शेवट खूप छान केलास दुर्गेश. तू इथे आलास त्याबद्दल खूप खूप आभार. तर मित्रांनो, आज साहित्य कट्ट्याच्या या भागामध्ये रेडिओ मैत्रीण मृणाल कुलकर्णी हिने दुर्गेश काळे यांच्या बरोबर साधलेला संवाद आपण ऐकत होतात. पुन्हा भेटूया साहित्य कट्ट्याच्या पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह लवकरच. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा तुमचा आमचा लाडका रेडिओ FTII 90.4 FM. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ.